ही साडी तुझ्यासाठी, तुझ्यावर शोभून दिसत. ही साडी तुझ्याशिवाय कोणाक शोभणार का? या सौंदर्य, असा सौंदर्य असा कोणाकडे? मला तुला काहीतरी द्यायचं. सांग ना, काय करू तुझ्यासाठी? साडी तू खूप सुंदर दिसते. सोड मला, सोड. काय करणारस? काय करणार ते माहिती नाही, पण या क्षणी या दोघांपैकी कुणाचाही जीव घेऊ शकते मी. सोड. कोणाचो जीव घेणार? सयाजीचो की कावेरीचो? दिसणारी जरी माणसं असली तरी ह्या सगळा ज्या घडवतात त्यांका मरणाची भीती नाही. इतरांका मरणाच्या दारात लोटूसाठी तयार झालेली असत ही. वय त्यांका कसली नाती माहित नाहीत ना त्यांका कसली माया. अगो त्यांका त्यांची इच्छा पुरी करूची आ. सांभाळ तू स्वतः, सावर. नाही सावरू शकत, नाही सावरू शकत. सोड. सयाजी, ह्यो तुझो घोण आया आणि या कावेरी नाया. सुषमा, खबरदार, खबरदार. तुझ्या तोंडात माझं नाव जरी घेतलंस तर. आई आहेस ना तू माझी. तुझ्या कुशीत चिरून मला रडावंसं वाटायचं. मन मोकळं करून सगळं काही सांगावं असं वाटायचं. मायेचा हात डोक्यावर असला ना की कशाचीच भीती वाटायची नाही. इतकी आठवण यायची ना की तुझ्या आठवणीत मी एकटी रडायची. कारण मी बघितलेली आई काही झालं तरी माझा विचार करायची, माझ्या सुखाचा विचार करायची. मला काही त्रास होऊ नये ना याचा विचार करायची. कुठं गेलं ते प्रेम? कुठे गेली ती माया? माणूस मरणासोबत सगळ्या गोष्टी इथे सोडून जातो असं म्हणतात ना. पण या माणसासोबत असलेलं तुझं नातं का तू टिकवून ठेवलंस? ते का नाही संपलं या जगात? मुलीच्या सुखापेक्षा तुला या माणसाची शोभा जास्त महत्वाची वाटते का? सुषमा बाळा, बस. मला तुझ्याकडून काहीच ऐकायचं नाहीये. मला माझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडून नको आहेत. पण तुझे वागणं, तुझी इच्छा, तुझा स्वार्थ, या सगळ्यांमध्ये माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळाले मला. ह्या माणसाने कधीही स्वतःच्या मुलांचा विचार नाही केला. आणि तूही माझा विचार नाही केलास कधीच. मला आतापर्यंत असं वाटायचं की माझ्या या अवस्थेला, त्या बाबांच्या मृत्यूला हा माणूस अण्णा नाईक जबाबदार आहे. पण नाही, तू ही तितकीच जबाबदार आहेस.
काम कर ना, माझ्या डोक्यावरचा तुझा मायेचा हात असायचा ना, तो हळूहळू गळ्यापर्यंत ने आणि मारून टाक मला एकदाच, संपवून टाक सगळं. कारण तुझी मुलगी म्हणून जगण्यापेक्षा ना मेलेलं बरं. स्वतःचा संसार तू उद्ध्वस्त केलास आणि आता आता तुझ्या या हट्टापायी माझा संसार उद्ध्वस्त करायला आलीयस का? काय मिळणार आहे तुला? खोटं समाधान. सुसल्या गप गोबाय, तुझो त्रास तुझो मनस्ताप कळता म्हाका. कळतं ना? कळतं ना सगळं? मग एवढं कळून पण मला आणि माझ्या नवऱ्याला इथे या वाड्यात राहायला भाग का पाडला तुम्ही? अभिरा, वच्छीला शब्द देऊन तू किती मोठी चूक केलीस हे कळतंय तुला? नाही, हा सगळा तमाशा तुम्हाला बघायचा होता म्हणून तुम्ही सयाजीला इथे या वाड्यात ठेवून घेतलं. कळतंय मला. आज किती आनंदात होते मी, खूप खुश होते. माझा नवरा, माझा सयाजी माझ्यासाठी साडी पसंत करत होता. त्याला माझ्यासाठी काहीतरी घ्यावंसं वाटत होतं. हीच साडी माझ्या नवऱ्याने माझ्या डोळ्यासमोर या हिच्या अंगावर. शी, नाही सहन होतंय मला हे. ही साडी जाळून टाकणार आहे. सुशल्या थांब. सोड, सोड मला. सुशल्या काय करतस ह्या? तू स्वतःच्या डोळ्यांनी आता सोड मला. सोड. हो, तुका कळता तू काय करतस ता? कळतंय मला. हे सगळं आधीच करायला हवं होतं हे कळतंय मला. तर तुझ्या सांगण्यावरून आम्ही इथे थांबलो ना, ही माझी मोठी चूक झाली. त्या चुकीचं प्रायश्चित्त करणार आहे मी आता. अगो नको तो उपद्व्याप करू नको, भारी पडत. ही दोघा कोण असत तुका माहित ना? माहितीये मला, सगळं माहितीये. मी माझ्या नवऱ्याला खविरी जवळ नाही बघू शकत. लोक एकत्र येतात ना, मला त्रास होतो तेव्हा, कळलं ना? ही साडी साडी माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणली होती ना. साडी कावेरीच्या अंगावर का टाकली आणि आता मी हीच साडी नेसायची का? मी आता कुणाचंही ऐकणार नाही. सोड मला, सोड सोड. सोड.
सुशल्या अगो बरा नाही केलंस या. कावेरी, बाय माझे अभिराम भाऊजी. अहो काय म्हणायचंय का? बघितलास ना काय झाला आता? हा आणि तुमचाच निर्णय होतो ना ह्या दोघांका एकत्र ठेवचो. अहो दिवसा ढवळ्या मानगुटीवर भुत्ता बसूक लागली तर काय म्हणायचा? घर म्हणायचंय का की मसनवट म्हणायची? सरिता तोंड बंद कर. ह्या घर माझा असा जीवा पाठ जपलंय मी घरात. माझं जीव गेलं ना तरी चलात, पण ह्या सगळ्यांपासून माझ्या घरात मोकळा करीन मी. कोणी माझ्या घरात दुष्णा देऊ नको. नाही लावत. मग या सगळ्यांना निस्तारा ना. ही साडी किती आनंदान अंगार लावून बघी होत. काय गो पूर्वा, तुझ्या चुलतीन घेतलेली साडी आहे ना? पण माझ्या अंगावर टाकला साडी ती तुझी चुलती होती की शेवंता होता? नाही नाही, या घरात कधी काय होत ना सांगता येऊचा नाही. बघूचा ना तेव्हा मरणाची टांगती तलवार असता. कधी मानेवर ना तलवार फिरत ना सांगता येऊचा नाही. कोणा काय बघवत पण नाही ना. एक दिवस काय या घरात चांगलं जायत नाही. ही साडी साडी पण त्यांनाच दिलेली आ. नको, ही साडीत नको. ही अंगावर घ्यायचं आणि माझीच राखवायची जळून. नको, साडीत नको, देऊन टाकतोय. ठेवा. हो काय झाला? ही तुमची साडी आहे ना ती घेऊन जावा. तुमका साडी पसंत नाही? कान फुटले काय तुमचे? आत काय चालला तर माहिती नाही तुमका? कळत नाही? आत काय चालला तर ठीक आहे, पण मी हाय माझे हे साडी भरतय ना. वय ना, आता साडी भरून झाले ना की जाप लगा. अहो पण ते एक मिशीवाले येली आणि ते एक साडी घेऊन गेले आत घरात. वय ना, त्या मिशीवाल्या साहेबांच्या अंगात भूत इलेला असा. काय काय भूत? या वाड्यात ना माणसं भूतासारखीच वावरतात. तुम्ही ऐसर इलास ना ती तुमची चूक झाली. आता तुमका साडी महत्वाचं की तुमचं जीव? जीव जीव महत्वाचं. वय ना, माका 4 पोरं असत हो. त्या पोरांनी तुमका परत बघीन सारखा वाटत असत ना तर वेळेवर जावा. होय होय होय, मी आता हय रावायचं नाही. हा, माका हैसर नाही रावायचं आता. मी जाते हैसून. होय होय, तुम्ही जाशाल हो. आमका काय दुसरं पर्याय नाही. होयच राव खोया. कावेरी, कावेरी, जे झालं त्याचा दोष तू स्वतःवर नको घेऊ. सुशल्या जे बोलली ना ते शेवंताच्या रागापोटी बोललीये. आलाय, माझ्या मुलीला माझा राग आलाय. आज पुन्हा एकदा मी माझ्या सुषमाला गमावलंय, जिला मी आयुष्यभर कवटाळलं. तिने आज मला स्वतःपासून दूर केलंय. हो, मी पाहिलं स्वप्न या घरात यायचं. केला मी अण्णा नायकांवर प्रेम. कुठेतरी यांच्या मृत्यूला मीही जबाबदार आहे. पण मी माझ्या सुषमावर आजही तेवढं प्रेम करते. मला
मला तिचे संसार उद्ध्वस्त नाही करायचंय, पण माझा नाईलाज झाला आता. कसं सांगू मी माझ्या लेकीला की सुषमा, काही झालं तरी मी तुझ्यावर प्रेम करते. बाळा, आई आहे मी तुझी, नेहमी प्रेम करणार तुझ्यावर. कसं सांगू सुषमा? आहे तुमका राग येत वाईट वाटात, पण आता बाज झाला. अभिराम भाऊजींका सांगा त्यांच्या बायला एक सोड चिठ्ठी देव. हा, आता आयुष्यभर काय भूताळांगडा संसार करणार असत? सरिता, अभिरामाने तिला सांभाळून घ्यायला हवं. तिला सोडून तोही आनंदात नाही राहू शकत. बरा, ह्या सगळा चालला तवसर त्याच्यापासून लांब तरी राहू सांगा. हो, आता ता गेला त्याच्या मागना हे गेले, त्याच्या अंगात इला आणि तिने काय केला म्हणजे त्याचा काय नेम? हा बरा, सयाजीराव पण वर गेलेले असत, दोघांनी मिळून त्यांचा काय केला नाही म्हणजे? बंदूक कित्या घेऊन गेलो हो? पाडा, मुर्दे पाडा सगळ्यांचे, तेव्हा चैन पडत तुमका. हे बाय माझे. आजी, पूर्वा थांब काय सरस, काय चाललंस तू? आजी, जात मध्ये आज जा, आज जाऊ म्हणते तर. ओ सगळ्या माका त्रास कळता गो तुझा, पण स्वतः सावरूक वया होतास. बरा नाही केलंस गो बाया, बरा नाही केलंस. सयाजी, काय मारणार आहेस तू? जीव घेणार आहेस माझा? घे घे ना, जीव घे माझा, मारून टाक, जंबून टाक मला आणि कर त्या कावेरी सोबत लग्न. सुशल्या, काय बोलतोस या? गो, तुका समजून घेवचो प्रयत्न तरी होतोय मी. जशी माझ्या अभिरामाची मका दया येता ना, तसा तुझ्याबद्दल पण वाईट वाटता. पण कावेरीचं नाव घेऊन त्या दोघांच्या अतृप्त इच्छेवर पांघरून घाला नको. आणि तुम्ही अण्णा नाईक असास ना? हा, जितेपणी सगळ्या मनासारखा केलास, पण आता या घर मी सांभाळतय. ही सुशल्या नायकांच्या घरात उभी असा आणि मी नायकांची सून असे. इंदुमती हरी नाईक. एका मी काही एक करूक देऊचंय नाही. किती वाटतास, कित्या त्या दोघांच्या संसारामध्ये येतास. तुमचो हेतू मी पुरो करूक देऊचंय नाही तुमका. होतलो हेतू साध्य होतलो, ठरला आता होताला. काय ठरला?